सदाभाऊ खोत तसे वर्षभर फटाके फोडतच असतात। दिवाळीच्या सणात ते कसे मागे राहतील? पॉलिटिकल फटाका स्टॉलवर त्यांनी चांगलीच टोलेबाजी केली, पाहूया। राजकीय आतषबाजीमध्ये आपल्यासोबत आता आमदार सदाभाऊ खोत आहेत। आपण एका फटाके स्टॉलवरती आहोत। सदाभाऊंसोबत आपण राजकीय आतषबाजी करणार आहोत। भाऊ, स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। दिवाळी सुरू झालेली आहे, फटाक्यांची आतषबाजी सुरू झालेली आहे। आपण या राजकारणातले फटाके कोण कुठल्या पद्धतीचे आहेत आपण सदाभाऊंच्याकडून जाणून घेणार। आपल्यासोबत सुरुवातीला कोण वाटतं तुम्हाला राजकारणामध्ये सध्या फटाक्याची माळ? मला वाटतं या अलीकडच्या 4-5 वर्षाच्या राजकारणाचा कालखंड जर बघितला 2019 नंतर, खऱ्या अर्थानं फटाक्याची माळ या महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या अगोदर जर कोणी वाजवली असेल तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी वाजवली। सुरसुरबाजा आहे, सुरसुरबाजा कोण वाटतं? तुरतुर वाजा जर अलीकडे बघितला तर मला वाटतं संजय राऊतांच्या हातात दररोजच असतो। त्यामुळे दररोज सकाळी संध्याकाळी उठलं की तू तुरतुर करायला फुलबाजागत लागते ती, दड त्यानं आग बी लागत नाही आणि त्याचा प्रकाश बी दिसत नाही। चिमणी 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 फटाका आता राजकारणामध्ये चिमणी तोट हे दररोजच खऱ्या अर्थानं उडत असतात। बारीक सारीक माणसं इकडं तिकडे येत असतात। सध्या जिल्हा परिषदचा काळ आहे, नगरपालिकेचा काळ आलाय। बारकत चिमणं तोट आता उड्या मारायला लागलेल्या आहेत ह्या पक्षातनं त्या पक्षामध्ये। मला वाटतं त्यांना जी उपमा दिली तर योग्य राहील। आता डबल बार आपल्यासोबत आहे। डबल बार कोण आहे राजकारणात? नाही, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघितलं, डबल बार हा एक महत्वाचा भाग आहे। परंतु आजच्या घडीला मला वाटतं की डबल बारच्या भूमिकेत हे विरोधी पक्षामध्ये जर उपमा द्यायची झाली तर आज तिकडे भुजबळ आहेत, एका बाजूला वटेटीवार बसलेले आहेत आणि मग ती काही लोक राजकारणात बी आहेत, पुन्हा रस्त्यावर बी लढायला लागलेले आहेत। मग त्यांना डबल बारी म्हटलं तर काही फरक पडणार नाही। पाऊस कोण आहे राजकारणाला? पाऊस सध्या नाही, राजकारणातला पाऊस याच्याकडे जर बघायला झालं तर मला वाटतं की गावातल्या 12 मुलत्यादारांच्या प्रश्नावर शांतपणानं शेताभाताचं काम करणारा आणि शेतकऱ्याच्या शेतीवरती खऱ्या अर्थाने हिरवळ यावी अशी भूमिका म्हणून काम करणारा हा चंद्रशेखर बावनकुळे यांना उपमा द्यावी लागेल। भाऊ, सुतळी बॉम्ब मोठा धमाका असतं। नाही, महाराष्ट्रामध्ये सुतळी बॉम्बच्या पलीकडे सुद्धा बॉम्ब फोडण्याची ताकद असणार एकमेव नेता हे देवेंद्र फडणवीस। त्यामुळे ते कोणता बॉम्ब फोडतोय याची धास्ती सगळ्याच पक्षातल्या लोकांना लागते। भुईचक्कर हा, आता भुईचक्कर म्हणलं तर ते खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे साहेबांना योग्य बसेल। ते फक्त भुईशीच खेळायला लागलेले आहेत, त्यांना अजून मैदान कुठे माहितीच नाही, ते तिथल्या तिथंच येणं मारतात। धन्यवाद। तर सदाभाऊ खोत यांनी आपल्या राजकीय आतषबाजीमध्ये राजकीय फटाके फोडत एकमेकावरती या दिवाळीच्या निमित्तानं फटाक्यांची उपमा देण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। भंडाऱ्यातील